श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय जय राम। नादा करूया नादले तो श्री राम जय जय राम, नादले तो मंगलधा श्री राम जय जय राम। परब्रह्मात्मा आहे राम, श्री राम जय जय राम। चैतन्याचा आहे राम, श्री राम जय राम। सत्संगाचा सुगंध राम, श्री राम जय जय राम। आनंदाचा आनंद राम, श्री राम जय जय राम। त्रिभुवन तारक आहे राम, श्री राम जय जय राम। सुखकारता आहे राम, श्री राम जय जय राम। श्रद्धा तेथे राम, श्री राम जय जय राम। शांती तेथे राम, श्री राम जय जय राम। सबुरी ठाई आहे राम, श्री राम जय जय राम। चैतन्याचे सुंदर धाम, श्री राम जय जय राम। पुरुषोत्तम परमेश राम, श्री राम जय जय राम। भक्ती भाव तेथे राम, श्री राम जय जय राम। निर्गुणी सुंदर आहे राम, श्री राम जय जय राम। लावण्याचा गाभा राम, श्री राम जय जय राम। कैवल्याची मुरली राम, श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। त्यामध्ये आपल्याला सौ स्नेहा जाधव यांनी स्तोत्र आणि मंत्रशास्त्र व त्याचे परिणाम या विषयावर मार्गदर्शन केलं। त्याच्यावर आपल्याला काय समजलं की स्तोत्र आणि मंत्ररूपी साधना करताना आपले आचार आणि विचार जेवढे महत्वाचे आहेत तेवढाच आपला आहार सुद्धा महत्वाचा आहे। सौ संजीवनी कातकर यांना मी विनंती करते की त्यांनी आहार आणि साधक जीवन या विषयावर आपले मार्गदर्शन करावे। आजच्या सज्जनगड येथील शिबिरासाठी आलेल्या सर्व महान व उत्तुंग व्यक्तिमत्व असलेले ज्येष्ठ व श्रेष्ठ बंधू आणि भगिनींनो, माझा आपल्या सर्वांना सस्थैर्य साष्टांग नमस्कार। आपण सर्वजण आध्यात्मिक विचाराने प्रेरित होऊन गिरनार परिक्रमेपासून एकत्र सहवासात आहोत। आजचे आमचे प्रेरणास्थान श्री पेडणेकर सर यांच्या माध्यमातून आपण 1 वर्षापासून स्वाध्याय करत आहोत। दररोज ऑनलाईन व महिन्याच्या पहिल्या गुरुवारी एका साधकांच्या घरी व बाकीचे गुरुवार ऑनलाईन असे स्वाध्याय आपला चालू आहे। त्याचाच भाग म्हणून आपण सज्जनगड येथे 1 दिवसीय शिबिर आयोजित केले आहे। या शिबिरामध्ये मला माझे विचार मांडण्याची संधी दिली आहे, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद। माझा विषय आहे अध्यात्म व आहार। अध्यात्म व आहार हा विषय म्हणजे नेमकं काय, तर जसे आपले आचार विचार, राहणं वागणं यामधून समजून येतं। पूर्वीच्या काळी आपले ऋषीमुनी ध्यानधारणा करत असत। ते किती वेळ ध्यानाला बसत असत याचं त्यांनाही भान नसायचं। त्यावेळी ते ध्यानातून बाहेर येत, त्यावेळी ते कंदमुळे फळे खायचे। यामुळे त्यांचे शरीर हलके फुलके राहायचे, जडपणा नसायचाच आणि ते वर्षानुवर्ष जगायचे। आत्ताच्या युगामध्ये खूपच बदल झालेला आहे। युग बदलली की रीती व सवयी बदलतात। तसेच या कलियुगामध्ये माणसाच्या राहण्याच्या खाण्याच्या सवयी बदलल्या आहेत।
ज्या घरामध्ये अन्न शिजवलं जातं ते कशा प्रकारे शिजवलं जातं, त्यावर कोणते संस्कार होतात हे आपल्याला माहीत नसतं. एखाद्या घरातील स्त्री सकाळी उठून शुचिर्भूत होऊन पंचमहायज्ञ करून अन्नपूर्णा स्तोत्र म्हणत जे जेवण म्हणजे स्वयंपाक करते बनवते ते तर अमृतासारखं होतं. पंचमहायज्ञ म्हणजे काय तर प्रत्येक घरातील स्त्रीने शुचिर्भूत होऊन देवपूजा करून स्वयंपाकघरात येते तेव्हा आपला गॅस चालू करून तुपाची आहुती देणं याला देवयज्ञ असं म्हणतात. कावळ्याला घास देणं ह्याला पितृयज्ञ म्हणतात आणि गाईला घास देणं याला ऋषीयज्ञ म्हणतात. चांगल्या व्यक्तीला जेवण किंवा लहान मुलांना चॉकलेट किंवा बिस्किट देणं याला मनुष्ययज्ञ म्हणतात. आणि चिमूटभर साखर मुंग्यांना घालणं त्याला धूतयज्ञ असं म्हणतात. अशा प्रकारे ज्या घरात अन्न बनवलं जातं त्या घरातील व्यक्ती या अध्यात्मात 2 पावले पुढेच असतात. आपण आपली संस्कृती जपत असताना आपण भोजन हे पंक्तीने करावं. आत्ताच्या युगामध्ये हे क्वचितच दिसत आहे, पण पंक्तीतील जेवण व त्याची सर बुफे जेवणाला येणार नाही. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवण होते नाम घेता पुखाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर ब्रह्मन नो हे जाणीचे यज्ञ कर्म. असे म्हणून आपण जे जेवण करतो त्या जेवणाची सात्विकता वेगळीच असते. आहार आणि अध्यात्म यामध्ये आपण पाहताना आपला आहार आणि अध्यात्म यांची एकमेकाशी खोल संबंध आहे. आहार म्हणजे आपण जे अन्न खातो ते आपल्या शरीर, मन आणि आत्म्यावर परिणाम करत असतो. आध्यात्मिक दृष्टिकोनातून आहार शुद्ध आणि सात्विक असावा, कारण तो आपली मानसिक स्थिती, ऊर्जा आणि चेतनेवर प्रभाव टाकत असतो. आहाराचे प्रकार आयुर्वेद आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून सात्विक आहार, राजसिक आहार आणि तामसिक आहार. आता सात्विक आहार म्हणजे काय? ताजे, नैसर्गिक आणि शुद्ध अन्न. यामध्ये आपण फळं, भाज्या, धान्य, दूध व तूप हे मनाला शांतता आणि शरीराला ऊर्जा देते. योगी आणि साधू लोक आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी हे सात्विक अन्न घेतात. अशा प्रकारचा आहार हा सात्विक आहारामध्ये मोडतो. सात्विक आहारातून सात्विक पिंडाची निर्मिती होते. हा पिंड आध्यात्मिक प्रगती साधून घेण्यास योग्य असतो. आहार हा तमोगुणी असेल तर तमोगुणी ऊर्जेवर चालणारा देह पापयुक्त कर्माला बळी पडतो. पापयुक्त कर्म वातावरणात मोठ्या प्रमाणात आपली सूक्ष्म स्पंदने सोडून त्या स्तरावर या स्पंदनाला घनीभूत करून त्याचे विशिष्ट कार्यकारी केंद्रात रूपांतर करते. योग्य आणि सात्विक आहाराच्या मुशीतून घडलेला जीव सज्जन असतात. अन्न विचाराच्या योगे सत्वशील मार्गाचे आचरण करणारे असतात. ऋषीमुनींच्या आहारावर विशेष कटाक्ष असतो. सात्विकतेचे वर्धन करणारा योग्य तेजदायी आहार देहात तेजस्वी स्पंदने निर्माण करून त्या स्तरावर त्या जीवाला योगी बनवतो. आहारावर नियंत्रण ठेवणे म्हणजेच जिभेचे चोचले न पुरवणे हे अतिशय अवघड आहे. रसना आणि वाणी नियंत्रणात मिळवणारा जीव योगी हा पाहायला प्राप्त होतो. सत्वगुणाची वृद्धी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा हा सात्विक आहार असतो. शरीरामध्ये खलु धर्मसाधनम म्हणजे साधना करण्यासाठी शरीर हेच खरे महत्त्वाचे माध्यम आहे.
कारण ईश्वर प्राप्ती हे मनुष्य जन्माचे अंतिम देह साध्य करण्यासाठी मनुष्याला देहाची नितांत आवश्यकता असते. शरीर आरोग्यदायी राहण्यासाठी आहार चांगलाच घ्यावा आणि सात्विक असला तर शरीराचा सत्वगुण वाढतो. त्यामुळे ईश्वर प्राप्तीचे देह सुलभ होते. सत्वगुणाची वृद्धी करण्यात सात्विक आहार महत्त्वाची भूमिका पार पाडतो. सात्विक आहाराच्या सेवनामुळे शरीर, मन आणि बुद्धी सात्विक होते, तर मांस आणि मद्य यांच्या सेवनामुळे व्यक्ती तमोगुणी होतो. खरं तर मांसाहार हा मानवासाठी निर्माण केलेला नाही. मद्य हा सुद्धा अन्नपदार्थ नाही. अध्यात्म आहारातील सात्विकतेचा विचार करते. तसा विचार आधुनिक विज्ञान करूच शकत नाही. हे ते मला आवर्जून सांगावेसे वाटते. सात्विक आहार राजसिक आहार हा आहार खूप तेलकट, तुपकट, तिखट, चमचमीत, मसालेदार अन्न असे चोचले पुरवणारा, चंचल आणि रागसकारक असतो. त्याच्यामुळे राजसिक आहार हा कमी प्रमाणात करावा. तामसिक आहार शिळे, अस्वच्छ, मांसाहारी किंवा प्रमाणाबाहेर खाल्लेले अन्न जे आळस आणि अज्ञानाचे कारण बनते त्याला तामसिक आहार म्हणतात. अन्नाचा परिणाम जैसा अन्न तैसा मन यानुसार सात्विक आहारातून सात्विक वृत्ती निर्माण होते आणि तामसी अन्नाने पापयुक्त कर्म किंवा तामसी ऊर्जा वाढते. प्रसाद संकल्पना अशी आहे, अन्न शिजवताना ईश्वराचे स्मरण केल्यास ते प्रसाद बनते. ते शरीरासोबतच आत्म्याचे पोषण करते आणि तेच अन्न साधनेसाठी पोषक असते. आध्यात्मिक साधने प्रगती करण्यासाठी आसन आणि ध्यानासोबतच पचनास हलका असा सात्विक आहार घेणे आवश्यक मानले जाते. आता याच्यासाठी वर्ज्य गोष्टी काय आहेत? अध्यात्मात मांसाहार ग्राह्यच मानला जात नाही, म्हणून मांसाहार करू नये आणि अपमानास्पद शब्द किंवा तोंडाने फुकून दिलेले अन्न हे खाणं टाळावे. थोडक्यात शरीराचे आरोग्य म्हणजेच योग्य पोषण आणि मनाची शांतता. विचारशुद्धी राखण्यासाठी आहार हा अध्यात्माचा पाया आहे, जो योग्य आणि ध्यानासाठी शरीर तयार करतो. एवढं बोलून मी माझं आज आपल्याला सर्वांनाच अनेक नवीन माहिती मिळाली असेल आणि गृहिणी ज्या इथे आहे आपण घरी जाऊन नक्कीच प्रयत्न करू. आपल्या परिवाराला आपण सात्विक आहार द्यायचा प्रयत्न करू. धन्यवाद. आपल्यामध्ये बरेच जण असतील ज्यांना तब्येतीच्या तक्रारी अंगावर काढण्याची सवय असेल. चाचण्या करण्यासाठी घाबरतात, नवीन झंझट नको असा विचार करतात. पण योग्य वेळेला योग्य निदान झालं तर त्याचा किती सकारात्मक परिणाम होऊ शकतो त्याबद्दल आपले मार्गदर्शन करणार आहेत सौ अनिता पिसाळ. मी त्यांना विनंती करते की त्यांनी वैद्यकीय परीक्षण आणि त्याचे मानवी आरोग्यातील महत्त्व या विषयावर आपले मार्गदर्शन करावे. आपल्या सर्वांना मनपूर्वक नमस्कार. आज मी ज्या विषयावर बोलणार आहे ती प्रत्येकाच्या आयुष्याशी थेट जोडलेला आहे. वैद्यकीय परीक्षण. आपण घर बांधताना पाया मजबूत ठेवतो, आपण गाडी घेतली की वेळोवेळी सर्व्हिसिंग करतो, पण स्वतःच्या शरीराची म्हणजेच आरोग्य तपासणी आपण किती जण नियमित करतो? बहुतेक वेळा आपण म्हणतो मला काही होत नाही, मी पूर्णपणे ठीक आहे. तपासणीची काय गरज आहे? पण आजार नेहमी आवाज करून येत नाही. कधी कधी ते शांतपणे हळूहळू आपल्यात वाढत असतात. वैद्यकीय तपासणी म्हणजे काय? ते कॅटेगरीज आहेत. रक्त तपासणी, एक्सरे, सोनोग्राफी, सिटी स्कॅन, बायोप्सी, ECG, जेनेटिक तपासणी. या प्रत्येक तपासणीमधून आपल्याला एक अमूल्य गोष्ट मिळते.
ती म्हणजे माहिती. आणि आरोग्य क्षेत्रात माहिती म्हणजे शक्ती. लक्षणे काही संकेत देतात, पण तपासणी सत्य स्पष्ट करते. तपासण्या नसत्या तर वैद्यकशास्त्र अंदाजावर चालले असते. तपासण्यामुळेच ते विज्ञान बनते. मानवी जीवनात वैद्यकीय परीक्षण किती महत्त्वाचे आहे ते आपण पाहूया. अनेक गंभीर आजार सुरुवातीला कोणतीही लक्षणे दाखवत नाही. उच्च रक्तदाब शांतपणे वाढतो. मधुमेह वर्षानुवर्ष लक्षात येत नाही. सुरुवातीच्या अवस्थेतील कर्करोग वेदनारहित असतो. लक्षणे दिसेपर्यंत आजार वाढलेला असू शकतो. परंतु नियमित तपासण्या केल्यास साध्या रक्त तपासणीतून मधुमेह ओळखता येतो. मेमोग्राफीमुळे स्तनाचा कर्करोग लवकर सापडतो. लिपिड प्रोफाईलमुळे हृदयविकाराचा धोका समजू शकतो. मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. एक 45 वर्षाचे गृहस्थ आमच्याकडे आले. त्यांना कोणतीही तक्रार नव्हती. फक्त त्यांच्या कंपनीत वार्षिक आरोग्य तपासणी अनिवार्य होती म्हणून त्यांनी तपासणी केली. रक्त तपासणीत त्यांची साखर 280 mgdl आढळली. त्यांना मधुमेह आहे हे त्यांना मुळीच माहिती नव्हते. जर ही तपासणी झाली नसती तर कदाचित काही वर्षांनी त्यांना किडनी, डोळे किंवा हृदयाशी संबंधित गुंतागुंत झाली असते. फक्त एक साधी रक्त तपासणी आणि एक गंभीर आजार वेळेवर सापडला. हेच आहे लवकर निदानाचे सामर्थ्य. दीर्घकालीन आजारामध्ये तपासणीचे महत्त्व. मधुमेह रुग्णांसाठी HbA1c तपासणी असते. मग फास्टिंग आणि पोस्टलाइन ग्लुकोज. हृदय रुग्णांसाठी ECG आणि थायरॉइडसाठी T3 T4 T गर्भवती महिलांसाठी नियमित रक्त व सोनोग्राफी या तपासण्या उपचार योग्य दिशेने चालले आहेत का ते सांगतात. आता आपण विविध रक्त तपासण्या आणि जाणून घेऊया. म्हणजे स्टेप बाय स्टेप. CBC म्हणजे कम्प्लीट ब्लड काउंट. ही सर्वात सामान्य आणि महत्त्वाची रक्त तपासणी आहे. ती तपासते हिमोग्लोबिन, रक्तातील लोहाची पातळी, पांढऱ्या पेशी, इन्फेक्शन आहे की नाही, प्लेटलेट्स, रक्त गोठण्याची क्षमता. ते मी पुढे प्रोथ्रोम्बिटाइन सांगेन. मग ह्याचं CBCमध्ये आपल्याला काय माहिती पडतं की ॲनेमिया, संसर्गजन्य रोग, डेंग्यू, मलेरिया इत्यादी शोधण्यासाठी. तर मी ॲनेमियावर बोलणार आहे आधी. ॲनेमिया म्हणजे रक्तातील लाल रक्तपेशींची संख्या कमी होणे किंवा हिमोग्लोबिनची कमी होणे. यामुळे शरीराला ऑक्सिजन मिळवण्यात अडचण होते. ॲनेमिया प्रोफाईलमध्ये काय समाविष्ट असतं की CBC म्हणजे लाल रक्तपेशी, पांढऱ्या रक्तपेशी, प्लेटलेटची संख्या तपासते. मग त्याच्यात हिमोग्लोबिन असतं. रक्तातील हिमोग्लोबिनची मात्रा तपासते. मग त्याच्यातले म्हणजे RBCs आहेत ना, लाल रक्तपेशी, त्याचा आकार समजतो. मग त्याचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सांद्रता तपासली जाते. आणि त्याच्यातच एक ॲनेमियामध्ये सिरम आयन म्हणून एक तपास असतो. फेरिटिन असते. तर शरीरातील आयनची साठवण तपासते. आणि सिरम आयन काय तपासते, रक्तातील आयनची मात्रा तपासते. मग त्याच्यात TIBC पण असते. त्याच्यात रक्तातील आयन बाइंडिंग प्रोटीनची क्षमता तपासते. मग आता हे फेरिटिन मी बोलले आता. तर ही फेरिटिन शरीरात लोह तत्व साठवून ठेवणारी प्रोटीन आहे. फेरिटिन तपासणी म्हणजे शरीरात लोह तत्वाचा साठा किती आहे ते मोजते. साध्या शब्दात हिमोग्लोबिन म्हणजे CBC मध्ये हिमोग्लोबिन रक्तातील चालू वापरातील लोह आहे. पण फेरिटिन हे शरीरातील साठवलेले लोह आहे. मग त्याची फेरिटिन तपासणी का महत्त्वाची असते, ते जर आयर्न डेफिशियन्सी शोधण्यासाठी. बऱ्याच वेळा हिमोग्लोबिन नॉर्मल असते पण फेरिटिन लेवल कमी असते. याचा अर्थ शरीरातील साठा कमी होत आहे. मग त्याच्यामुळे काय होतं, थकवा, केस गळणे, चक्कर येणे, नखे ठिसूळ होणे, एकाग्रतेची कमी. विशेषतः आता महिलांमध्ये फेरिटिन कमी असणे खूप सामान्य आहे. मग दुसरं ब्लड शुगर प्रोफाईल. त्याच्यात फास्टिंग, पोस्ट लंच, HbA1c.
मग लिपिड प्रोफाईलमध्ये काय येतं? कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड, HDL. HDL म्हणजे चांगला कोलेस्ट्रॉल आणि LDL म्हणजे वाईट कोलेस्ट्रॉल. मग त्याचा उपयोग काय होतो? हृदयविकाराचा धोका ओळखण्यासाठी ते लिपिड प्रोफाईल केलं जातं. मग लिव्हर प्रोफाईल, तर ते यकृत व्यवस्थित काम करत आहे का ते तपासते. फॅटी लिव्हर म्हणजे त्याचा उपयोग कशात आहे आणि त्याच्यातले तपास कुठले आहेत? बिलिरुबिन, टोटल बिलिरुबिन, डायरेक्ट बिलिरुबिन, SGPT, OT, अल्कलाईन फॉस्फेटेज, प्रोटीन, अल्बुमिन, हे एवढा तपास असतात LFTमध्ये. तर त्याचा उपयोग काय असतो? त्याचा फॅटी लिव्हर, हिपॅटायटिस औषध आणि औषधांचा परिणाम तपासण्यासाठी. मग किडनी प्रोफाईल, किडनीमध्ये आपलं इलेक्ट्रोलाइट्स तपासले जातात. मग क्रिएटिनिन, ब्लड युरिया, युरिक ॲसिड, कॅल्शियम, फॉस्फरस, हे एवढे किडनीच्या तपास केला जातो. थायरॉईडमध्ये T3, म्हणजे त्याचा उपयोग कशासाठी होतो? वजन वाढणे, घटणे, थकवा, हार्मोनल समस्या ओळखण्यासाठी. विटॅमिन प्रोफाईल, यामध्ये मुख्यतः विटॅमिन D3 आणि B12. विटॅमिन B12 हाडांची कमजोरी, थकवा, केस गळणे, स्नायू दुखणे या मागील कारण शोधण्यासाठी. आजकाल विटॅमिन D3 आणि B12 ची कमतरता खूप सामान्य झाली आहे. त्याच्यानंतर ECG, कार्डिओग्राम. मग ते कशासाठी केलं जातं? हृदयाची गती, हार्ट रेट तपासण्यासाठी. रिदम, हार्ट अटॅकची चिन्ह, अनियमित ठोके, ही वेदनारहित आणि काही मिनिटात होणारी तपासणी असते. मग एक्सरे शरीरातील हाडे आणि काही अवयवांचे चित्र दाखवते. फ्रॅक्चर, फुफ्फुसाचे आजार, TB, न्यूमोनिया, छातीतील संसर्ग, ही जलद आणि प्रभावी इमेजिंग तपासणी आहे. कॅल्शियम, हे रक्तातील कॅल्शियमची पातळी तपासते. हाडांची मजबूती, ऑस्टिओपोरोसिस, धोका, स्नायूंचे कार्य, विशेषतः महिलांमध्ये आणि वृद्धांमध्ये महत्त्वाचे असते. मग त्यानंतर हार्मोनल प्रोफाईल म्हणून आपण तपासतो. मग ते कशासाठी तपासतो आपण? की हार्मोनल संतुलनाचे कारण शोधण्यासाठी. हार्मोनल थेरपीची आवश्यकता आहे का ते तपासण्यासाठी. प्रजनन समस्येचे कारण शोधण्यासाठी. वाढ आणि विकासाच्या समस्यांचे कारण शोधण्यासाठी. मेनोपॉजच्या लक्षणांचे कारण शोधण्यासाठी. हार्मोनल असंतुलनाचे लक्षणे, त्यांचे हार्मोनल असंतुलनाचे लक्षणे दिसल्यास आणि प्रजनन समस्येचे कारण शोधण्यासाठी. नंतर मग मी फीवर प्रोफाईल घेतले. त्याच्यातले टेस्ट आहेत CBC, MP, डेंग्यू, SGPT, विडाल, युरिन रुटीन. विडाल म्हणजे काय? की टायफॉइड फीवर म्हणजे ताप निदान करण्यासाठी वापरण्यात आलेली एक रक्त तपासणी आहे. टायफॉइड फीवर हा एक जीव घेणारा रोग आहे जो साल्मोनेला टाईप ही बॅक्टेरियामुळे होतो. म्हणजे पाणी पुरी वगैरे आपण बाहेर खातो ना, त्या पाण्यामुळे आपलं टायफॉइड होऊ शकतो. विडाल टेस्टमध्ये रक्तातील अँटीबॉडीजची मात्रा तपासली जाते, जी साल्मोनेला टाईप ही बॅक्टेरियाच्या विरुद्ध तयार होते. जर रक्तात अँटीबॉडीज असतील तर ते टायफॉइड फीवरचे निदान सूचित करते. आणि ते का करावे टायफॉइड फीवर ते निदान करण्यासाठी आणि त्याच्यावर उपचार करण्यासाठी आणि ते नियंत्रणात आणण्यासाठी. मग मलेरिया टेस्ट. मलेरिया ही पॅरासाईट टेस्ट आहे. ही टेस्ट मलेरिया उपस्थित आहे का हे तपासण्यासाठी. डेंग्यूचं पण प्रमाण आता आपल्याकडे आहेच. मलेरिया, डेंग्यू तर म्हणजे निदान करण्यासाठी वापरली जाणारी एक रक्त तपासणी आहे. मग त्याच्यातले NS1 अँटीबॉडी ज्यांची उपस्थिती तपासते. त्याच्यानंतर प्री मॅरिटल टेस्ट, ही लग्नापूर्व तपासणी आहे, जी आपण खूप कमी तपासण्या होत, म्हणजे त्याबद्दल लोकांना पण माहिती. ही तपासणी भविष्यातील दाम्पत्य आणि त्यांच्या संततीच्या आरोग्यासाठी महत्त्वाची. खरं म्हणजे या तपासण्याकडे सर्रास दुर्लक्ष केलं जातं.
लाखो करोडो रुपये खर्च करून धूमधडाक्यात जर आपण आपल्या मुलांचं लग्न करत असू तर त्यांच्या भविष्यातल्या आरोग्याबद्दल खातरजमा करायचं काय हरकत आहे? ही गोष्ट मी केवळ उपदेश म्हणून सांगत नाही, तर माझ्या मुलींची लग्न करताना प्रत्यक्ष आचरणात आणलेली आहे. इन्शुरन्स कंपनी ही तुमची लाखोंची पॉलिसी काढताना मेडिकल चेकअप करते, तर इथे तर आपण आयुष्याची पॉलिसी काढत आहोत. त्यामुळे तशा तपासण्या नक्कीच सुज्ञपणाचे ठरेल. मग त्याच्यातले तपास कुठले आहेत? सगळे मग मी आता सांगितलं CBC, सगळ्या प्रोफाईल्स, LFT, लिपिड प्रोफाईल, RFT, थायरॉइड, व्हिटॅमिन D3, B12, थॅलेसेमिया स्क्रीनिंग, HIV, HBsAg, HCV, मग VDRA. हे भविष्यातील अनुवांशिक किंवा संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी. मग त्याच्यानंतर प्रीनॅटल टेस्ट म्हणजे गर्भवती महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची. त्याच्यात पण मग CBC, ब्लड ग्रुप, शुगर टेस्ट, सगळ्या प्रोफाईल, सगळ्या ब्लड टेस्ट प्लस सोनोग्राफी, डबल मार्कर, ट्रिपल मार्कर गरजेनुसार, ॲनिमल स्कॅन, आई आणि बाळाच्या सुरक्षेसाठी. आणि पूर्वी उदाहरण मी सांगितल्याप्रमाणे प्री एम्प्लॉयमेंट चेकअप म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीने नवीन नोकरी सुरू करण्यापूर्वी केलेली संपूर्ण वैद्यकीय तपासणी. त्याचा उद्देश काय असतो की कर्मचारी त्या कामासाठी शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे का, काही लपलेले आजार आहेत का, भविष्यातील आरोग्य जोखीम ओळखणे. ही तपासणी कर्मचारी आणि कंपनी दोघांसाठी सुरक्षिततेची हमी असते. यात कोणत्या तपासण्या असतात? सामान्य शारीरिक तपासणी, उंची, वजन, BMI, रक्तदाब, दृष्टी व श्रवण क्षमता, डोळे पण तपासले जातात. वैद्यकीय इतिहास काय, ब्लड प्रेशर, डायबिटीज वगैरे आहे का. आणि हे रक्त तपासण्यामध्ये सगळ्या प्रोफाईल, CBC, फेरेटिन, हे सगळं. संसर्गजन्य आजार तपासणी, HIV, HBsAg, VDRA, HCV. मग विशेषतः हॉस्पिटल आणि खाद्य उद्योग किंवा म्हणजे सार्वजनिक सेवेत काम करण्यासाठी महत्त्वाचे असते, म्हणजे हॉटेल्स वगैरे त्यांना. आणि त्याच्यात पण ECG आणि एक्सरे पण असतात एम्प्लॉयमेंट. आता प्री डेंटल चेकअप म्हणजे काय? दातांवरील कोणतीही उपचार प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी रुग्णाची संपूर्ण वैद्यकीय आणि दंत तपासणी करणे म्हणजे प्री डेंटल ट्रीटमेंट चेकअप. दंत उपचार फक्त दातांपुरतेच मर्यादित नसतात, ते संपूर्ण शरीराशी संबंधित असतात. मग त्याच्यात म्हणजे डॉक्टर लोक विचारतात की तुम्हाला मधुमेह आहे का, रक्तदाब आहे का, हृदयविकार आहे का, थायरॉइड आहे का, तुम्ही ब्लड थिन करणारे औषध घेत आहे का, एलर्जी आहे का. किंवा हे कशासाठी करतात की काही औषधं भूल ॲनेस्थेशिया ते देतात म्हणजे सर्जिकल, तेव्हा ते म्हणजे त्या प्रक्रियेवर काय परिणाम होऊ नये होऊ शकतो म्हणून. मग त्यासाठी आवश्यक काय तपासणी आहे? मग CBC, ब्लड शुगर आहे का, ब्लीडिंग टाईम, क्लॉटिंग टाईम, मग फेरेटिन त्याच्यात आहे. हे का केलं जातं की सर्जरी दरम्यान रक्तस्राव किंवा संसर्ग टाळण्यासाठी. ब्लड प्रेशरचं पण ते तपासले जातात, कारण का अचानक सर्जरी करताना ब्लड प्रेशर वाढू शकतं पेशंट, म्हणून म्हणजे ते उपयोगी असतं की ब्लड प्रेशर तपासणं. आणि हे कशासाठी? म्हणजे तुमचं टूथ एक्स्ट्रॅक्शन करताना इम्प्लांट, रूट कनाल सगळे करण्यासाठी. आणि त्यापूर्वी HIV का करतात? कारण का त्याचं HIVचं ह्युमन डेफिशियन्सी व्हायरस ही रोग प्रतिकारशक्ती कमी करते, म्हणजे जर असेल तर ते. आणि का महत्त्वाचे आहे? रुग्णांची इम्युनिटी कमी असल्यास संसर्गाचा धोका वाढतो, जखम उशिरा होऊ शकते, विशेष काळजी आणि औषध नियोजन आवश्यक. जर HIV पॉझिटिव्ह असेल पेशंट कुठल्याही सर्जरीसाठी,
तर त्याच्यासाठी डॉक्टरांसाठी एक वेगळा प्रोटोकॉल असतो. तो योग्य प्रोटोकॉल त्यांना करायचा असतो, म्हणजे ते युनिव्हर्सल प्रिकॉशन आवश्यक असतात. आणि हे HBsAg म्हणजे हेपेटायटिस बी संसर्ग आहे का ते दाखवते. मग करता तो हेपेटायटिस बी रक्ताद्वारे पसरतो. सर्जरी दरम्यान संसर्गाचा धोका डॉक्टर आणि स्टाफसाठी पण ते खूप म्हणजे संरक्षण देतात जर आधी केलं तर. म्हणजे ते जास्त योग्य स्टॅबिलायझेशन हे लसीकरण डॉक्टर आणि स्टाफसाठी आवश्यक असतं. हेपेटायटिस सीचं पण तसंच यकृतवर परिणाम, रक्तस्राव नियंत्रण, औषधांचे डोस बदलावे लागू शकतात. आज आपण विविध रक्त तपासण्या, व्हिटॅमिन व पॅरेटिन प्रोफाईल, कॅल्शियम, CRP, ECG, एक्सरे हे ते महत्त्व पाहिजे. प्री मॅरिटल, प्री नॅटल, प्री एम्प्लॉयमेंट, प्री डेंटल तपासण्यामुळे केवळ व्यक्तीच नव्हे तर कुटुंब आणि समाजही सुरक्षित राहतो. HIV, HCV, HCV यासारख्या तपासण्या सुरक्षित उपचार आणि संसर्ग प्रतिबंधासाठी आवश्यक आहे. एकंदरीत प्रत्येक तपासणी हे केवळ रिपोर्ट नसून ती निरोगी आणि सुरक्षित आयुष्याची खात्री आहे. आजपासून एक निर्णय घेऊया. लक्षणांची वाट पाहायची नाही, भीतीमुळे थांबायचे नाही, आळसाला तारण द्यायचे नाही. नियमित तपासणी करूया, स्वतःसाठी करूया आणि आपल्या कुटुंबासाठी करूया. कारण एक रिपोर्ट तुमचे भविष्य बदलू शकतो, एक तपासणी तुमचा जीव वाचवू शकते आणि एक योग्य निर्णय तुमचे संपूर्ण आयुष्य सुरक्षित करू शकतो. चला जागरूक होऊया, निरोगी राहूया आणि निरोगी भारत घडवूया. आणि थोडक्यात मी आमच्याबद्दल सांगणार आहे. अर्थात आम्ही समाजसेवी भावनेतून गेले 25 वर्षे अधिक सेवा देताना परिपूर्ण या सर्वसामान्यांसाठी परवडण्याजोगा प्रकल्प उभा केला आहे. केवळ तपासण्यात नव्हे तर त्यांचे यथार्थ उपयोग होण्यासाठी आम्ही मार्गदर्शन पण करतो. तर मला या व्यासपीठावर माझी मते मांडण्याची तुम्ही संधी दिली आणि मी जे काही सांगितले ते तुमच्या ज्ञानात भर पडले असेल अशी अपेक्षा करते आणि त्यातून तुम्हाला काही शंका असल्यास वैयक्तिक विचारावी ही अपेक्षा. तुमच्या सहकार्याबद्दल आभार. श्रीराम जय राम जय जय राम जय जय रक्त तपासणी केल्याचे फायदे हे सगळ्यांच्या लक्षात आले असतील आणि आपल्यापैकी जे रक्त तपासणी करण्यासाठी घाबरत असतात त्यांनी यापुढे रक्त तपासणी वेळेच्या वेळेवर करून घ्यावी ही सगळ्यांना कळकळीची विनंती. हे थोडक्यात सगळ्यांना लक्षात आलं असेल. आपल्यापैकी बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे की दरवर्षी दत्त जन्मोत्सव डिसेंबर महिन्यामध्ये दत्त पौर्णिमेच्या दिवशी सुपात्रे गाव येथील पाटील काकांच्या घरी दरवर्षी खूप थाटामाटात दत्त जन्मोत्सव साजरा केला जातो. मी श्री सीताराम पाटील काकांना विनंती करते की त्या उत्सवाबद्दल आम्हाला सविस्तर माहिती सांगावी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. माझी काय ओळख सगळ्यांना असेलच. मला विषय दिलेला आहे दत्त जयंती का आणि कशा प्रकारे करतात. तर काही सभासद दत्त जयंती कशी करतोय आणि कशी का करतो ह्याच्याबद्दल त्यांना माहिती आहे, पण त्याबद्दल मी थोडक्यात सांगणार आहे. दत्त जयंती म्हणजे दत्त संप्रदायामध्ये मी पहिल्यांदा कसा 1963 पासून मी गुरुवारचा उपवास करायला सुरुवात केली आणि 63 पासून या संप्रदायामध्ये एवढं काय ज्ञान नव्हतं आणि खेडेगावामध्ये एवढी आता संप्रदायाला भरभराट आलेले. पूर्वी संप्रदाय एखाद्या गावामध्ये एक 2-4 लोक संप्रदायामध्ये वारकरी संप्रदाय, भगत संप्रदाय आणि वारकरी संप्रदाय आणि दत्त संप्रदाय हे अलग अलग मानायचे. पण आता एवढी लोक मी आता बघतोय की 10-12 मी वाऱ्या पण केल्या, भरपूर परिक्रमा केल्या,
पण लोक एवढी ह्या म्हणजे आध्यात्मिक ह्याला का वळले हा एक प्रश्नच थोडा उत्पन्न होतो. पण का? पूर्वी लोक प्रामाणिक होती आणि पूर्वीची लोक म्हणजे प्रामाणिक असून सत्य बोलत. पण आता थोडा अप्रामाणिकपणा आणि असत्यपणा वाढलेला आहे. म्हणून माणसाला त्यापासून आपल्याला वाचता येईल का किंवा त्यापासून आपल्याला समाधान मिळेल का यासाठी लोक जास्तीत जास्त 30 लाख 25 लाख लोक वारीला असायचे. 10-5 हजार लोक असणार, त्या 30-35 लाख लोक असतात. म्हणजे असं मला वाटतं. मी काय एवढा ज्ञानी नाही, पण या दत्त संप्रदायामध्ये कसा आलो हे सांगताना मला थोडं सांगावं वाटलं. 1963 पासून मी या संप्रदायामध्ये आहे. दत्त मंदिर माझ्या गावामध्ये आमची गरिबी होती. आमचे आई वडील शेतकरी होते आणि लहान भावंड आम्ही. पण 1987 म्हणजे 86 वडील गेले आणि एक मनात आलं की आपण बाबा काहीतरी त्यांच्या स्मरणात बनवावं. पण दत्त चिले हे वरती आमच्या गावाच्या वरती एक हनुमंतवाडी म्हणून आहे. तिथं ते पायी जायचं असायचं पूर्वी. तर त्यावेळेला ते जात असताना त्यांनी एक असा खडा मारला. तर तिथे एक मोठा दगड होता. तो दगड असा म्हणजे तुटला, दुभंगला. आणि त्यावेळेला त्यांच्या बहिणीला त्या दत्त चिलेंनी सांगितलं होतं की इथं एक जागृत देवस्थान दत्त महाराजांचं होणार आहे. हे आम्हाला पण काय माहित नाही, गावातल्या लोकांना माहित नाही. त्या म्हणजे त्यांच्या बहिणीनं ज्या हनुमंतवाडीमध्ये आहे तिनं ते आम्हाला सांगितलं. आणि 1986 वडील गेले आणि आम्हाला असं वाटलं की बाबा आपण त्यांच्या स्मरणात तिथं मंदिर बनवलं. ती मूर्ती जी आहे ती सर्वोदय हॉस्पिटलमध्ये ते मूर्तीचं एक दुकान आहे. त्या दुकानातून ती घेतलेली मूर्ती. आणि त्यावेळेला SD महामंडळच तेवढं होतं आणि जायला STच होती तेवढी. बाकी तुमच्या ह्या ट्रॅव्हल्स वगैरे काय नव्हत्या. त्यावेळेला तिकीट मिळालं नाही. आणि त्यावेळेला माझा शामराव शिंगण म्हणून एक दोस्त आहे, ते आम्ही मूर्ती घेऊन गेलो. तर त्या बसायला मला जागा नव्हती. पण एक माणसानं सांगितलं की हे मूर्ती आहे, ह्या जागेवर ठेवावं. नंतर ती मूर्ती आम्ही तिथं प्राणप्रतिष्ठा आमदार संजय गायकवाडांच्या ह्याच्यानं केली. त्याच्यानंतर आम्ही थोडे लोक आपले भावनिक होऊन त्यातले 2-4 लोक बसत आम्ही हे चालू केलं, गुरुचरित्र पारायण. ते पारायण म्हणजे साथी की बाबा जमिनीवरती झोपायचं, म्हणजे कोंबड्यावरती झोपायचं, सफेद कपडे घालायची. अशा पद्धतीनं सफेदच काय म्हणजे खायला असेल तर फलाहार करायचा. अशा पद्धतीनं आम्ही ती सुरुवात केली. त्याच्यानंतर आमची आणखीन तटकरे वृषाला एक दोस्त आहे, त्यांची ओळख झाली. आणि त्यांच्या माध्यमातून ठसाळ महाराज वंशने गुरुजी त्यांची आमची ओळख झाली. आणि त्यांच्याबरोबर आम्ही ठाण्याला गेलो. ठाण्याला जात होतो त्यांच्या तिथं स्वाध्याय करायला. तर तिथे एक 2 वेळ मी राज्याध्यक्ष साहेबांचं म्हणजे प्रवचन आहे. आणि मला स्वतःला वाटत होतं की ह्या माणसाचं प्रवचन आपण ऐकावं किंवा ह्या माणसाच्या समवेत यावं. आणि पेडणेकर साहेबांच्या माध्यमातून आम्ही ते एकत्र आलो. आणि मी तरी स्वतः मानतो, आता ते कदाचित म्हणतील की तुम्ही काय बोलताय म्हणजे जास्ती, मी तरी स्वतः मानतो की आध्यात्मिक गुरु हे मी स्वतः मानतो. कारण त्यांच्याकडून मी भरपूर अशा गोष्टी शिकतोय आणि शिकण्याचा प्रयत्न पण करतोय की त्यांची अभ्यास करण्याची वृत्ती किंवा त्यांची शांतता किंवा त्यांचे गुण
ह्याच्यावरती मी भरपूर विचार केला. आणि ह्यांना भेटवण्याचे सगळे श्रेय माझे गुरुबंधू, कारण आम्ही कुदळे आणि हे आम्ही तिघवण गुरुबंधू आहे. आम्ही वासुदेव निवासला तिथे एक दिवस राहिलेलं पण आहे. तुम्ही पण त्यातली काही लोक होती. तर हे माझे गुरुबंधूंनी मला ह्या मार्गात म्हणजे आणखी खोल मला नेलं तरी. आणि त्यापासून आम्ही दत्त जयंती सुरुवात केली. याच्या अगोदर मुरादपूरचे श्रीमद भागवत मंडळ म्हणून जी लोक 10-15 येत होती. त्याच्यानंतर हे आपले देवी उपासना मंडळ ठाणे ह्यांची 10-15 लोक यायला सुरुवात झाली. आणि असा हा प्रकार म्हणजे दत्त जयंतीचा सोहळा वाढला की दत्त जयंती आली की मला दिवाळी दसरा आवश्यक होतो. ती कधी येते कसं, पण इतकी दिवस दत्त जयंती करतोय की मला कुठल्याही प्रकारची आतापर्यंत काहीही अडचण आली नाही. आणि मी म्हणजे माणसाला कशाची अडचण असणार आर्थिक, पण ती मला ज्या वेळेला म्हणजे आर्थिक अडचण असेल तर तुमच्यासारखा कोणतरी माणूस म्हणणार की हे तुझ्याकडे ठेव पैसे. आणि माझी दत्त जयंती अगदी व्यवस्थित होती आणि होते. आता माझी एवढी मंडळी वाढलेली आहे की सकाळी मला मोठा टोप ठेवतो, 3 वाजता उठतो. 3 वाजता उठून पाणी गरम करून सगळ्यांना आंघोळीला घेऊन सकाळी 7 वाजता त्यांना चहा पाणी काय म्हणजे काय असेल ती सोय माझ्या ऐपतीप्रमाणे. म्हणजे मी त्यांची सेवा करू शकत नाही एवढी मोठी, तरी पण माझ्या खेडेगावामध्ये येऊन ती लोक राहतात आणि ते एवढी साधना करतात हे खरोखर वाखाणण्यासारखं. मग 7 वाजता आम्ही चहा पाणी झाला की सगळे हे सोहळेमध्ये खाली येतात. खाली स्वाध्याय होतो. स्वाध्याय झाल्यानंतर आमचं म्हणजे हे होम हवन होतं. होम हवन झालं की आम्ही पारायणाला बसतो. पारायण झालं की फलाहार घेतो. त्या म्हणजे 7 दिवसामध्ये आम्ही कुठलेही म्हणजे अन्न घेत नाही. म्हणजे फलाहारमध्ये सफरचंद, मोसंबी, संत्री, खजूर, खारी हे सगळं असतंय. आणि खारका देणारे जे आमचे शेत आहेत कुदळे साहेब, ते 5 किलो साखर मला प्रत्येक वेळेला खारका देतात. काय म्हणजे त्यांचं पण सांगितलं पाहिजे ना, कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि हे सगळं आणि दुधात साखर पडावी असं की माझे गुरुजी आपले वामन सर, आणि त्यांना गुरुजी म्हणत नाही पण माझे सहकारी म्हणायला काय हरकत नाही. आणि मी गुरुजी म्हणतोय त्यांना, गुरुच मी मानतो. तर ते आपले राजादेव साहेब आणि पेडणेकर स्वतः माझ्या घरच्या म्हणजे स्वतःच्या घरच्याप्रमाणे मला तिथं मदत करतात. एखादी गोष्ट नसेल तर स्वतः हाताने घेतात आणि एवढे मला मदत करतात. अशा प्रकारे सर्व सकाळचा काकडा सकाळी म्हणजे ते सांगतो की सकाळपासून 4 वाजल्यापासून आमचा सुरुवात होते. सकाळी काकडा होतो. काकड्याला काही पेडणेकर साहेब उठत नाही. म्हणजे सांगायला खरं सांगायला काय हरकत नाही. हे सांगण्याचं असा पूर्ण दिवस 24 तास. म्हणजे तुम्हाला कंटाळा येऊ नये म्हणून थोडा जोक केला. असं काही नाही, कारण त्यांच्या सहकार्याशिवाय माझं काही कोणी करू शकत नाही. पूर्ण दिवस आम्ही हा कार्यक्रम एक 4 तास किंवा 5 तास झोपत असतील, पण पूर्ण दिवस आम्ही 24 तासातले पूर्ण हे काम करतो. हरिपाठ हे तुम्हाला सांगितलेच की सकाळी वाचन, स्वाध्याय, नंतर होम हवन, त्याच्यानंतर अभिषेक, त्याच्यानंतर वाचन, त्याच्यानंतर थोडी विश्रांती, त्याच्यानंतर
नंतर भजन, कीर्तन, विश्रांती, सकाळी हरिपाठ, हे आपलं काकडा. आणि यावर्षी आणखी त्याच्यात मोठा म्हणजे सहकार्य आणि शोभा आणलेले ते आमचे पवार साहेब आलेले, त्यांनी पण वाचायला या वर्षापासून सुरुवात केलेली आहे. असंच आपणा सर्वांना मी ती जाणीव प्रतीक म्हणजे मी स्वतः म्हणजे तुम्हाला सांगितलं म्हणजे मध्य मंडळ की हे स्वतःचे हे कशाला सांगते काय, पण पेडणेकरच्या साहेबांच्या परवानगीनं सांगू शकतो का विचारतोच का कारण एकनाथ परिवारातले सगळे लोक आले होते. आम्ही आला होता, पण तुम्ही म्हणताय मी इथं बसण्याचा लायकीचा माणूस नाही. हो. मी एक फुटपाथला राहणारा माणूस, पण हे सगळं दिलेलं आहे दत्त महाराज, त्यांच्या कृपेनं सगळं मिळालेलं आहे आणि काही कमी नाही. आता तुम्ही आला पण आज मी 55 वर्षे कंजुमाला काढली, बैठक गाडीमध्ये काढली. माझं एका डोळ्याचं ऑपरेशन करण्यासाठी पेडणेकर स्वतः म्हणले तुम्हाला ऑपरेशन करायचं आहे का नाही, मी पैसे पाठवून देतो. हो पैशाचा प्रॉब्लेम नाही म्हणजे मला वेळच नाही, त्याने मला शेवटी ऑपरेशन करायला होतं. म्हणजे परिस्थिती चांगली आहे हे सगळं आहे, पण वेळ पण नसतो. आता एक दिवस ते म्हणले नाही पाटील चला 4 राऊंडला जायचं, 3 वेळी करू 4 राऊंडला. माझं बायपास झाल्यानंतर मी ऑल इंडिया फिरलो. बायपास झाल्यानंतर मी 3 वेळ तुमच्या सगळ्यांच्या कृपेनं मी 3 वेळ वरती जाऊन म्हणजे हनुमानानं कसं राम दाखवलं ना, तसं डॉक्टरनी बघितला राम आहे ते बंद केलं ठेवला. त्याच्यानंतर मी सगळा पूर्ण भारत अर्धा भारत जागृताईने फिरवला आणि अर्धा भारत मी फिरवला. जिथं जिथं दत्त महाराजांची मंदिरं आहेत, पिठापूर, गोरखपूर किंवा नरसिंहवाडी, औदुंबर, असे कुठं नारायणपूर, जेवढ्या जिथं जिथं जाता येईल मुलांच्या बरोबर ह्याला पण गेलो. कुठं होते अमरनाथ, येतो आमच्या जिल्ह्यामध्ये स्वर्गरोहिणी तुमच्या जिल्ह्यामध्ये हो साताऱ्यामध्ये कुठले ते दत्त महाराजांचं मंदिर आहे ते चौफुला, तिथं जाऊन आलो. अशा प्रत्येक ठिकाणी जाऊन आलेलं आहे. मेंढे मधुकरी दीक्षा मागितलं ना. हो, आता तुम्ही म्हणाल की आपण हे कसं काय का म्हणजे का की आपला अहंकार मिटावा, मी कोणतरी आहे आणि मी काहीतरी आहे हे मी यांच्याकडून शिकतो. मी कोण नाही, कोणाकडून राज्याध्यक्ष साहेबांच्याकडून. कारण आम्ही प्रत्येक वर्षी म्हणजे माझ्याकडे येणारे सर असतील, पेडणेकर साहेब असतील किंवा यावर्षी पवार साहेब पण आले, आम्ही सर्व म्हणजे अंगावर कपडे नुसती लुंगी आणि आम्ही भिक्षावलेलं जातो आणि गावामध्ये जे काही मिळेल ते आणून आम्ही त्या महाप्रसादामध्ये टाकतो आणि ते महाप्रसाद बनवून मग सगळं गावातले लोक येतात, महाप्रसाद होतो. महाप्रसाद झाल्यानंतर आम्ही त्या दिवशी संध्याकाळी जेवण असते आमचं पर्सनली. ते जेवण झालं की सकाळी लवकर उठून आम्ही परिक्रमा करतो. पहिली परिक्रमा अशी असायची की आम्ही चिले महाराज, नंतर दिल्लीचे श्याम महाराज, नंतर चिखली म्हणजे प्रयाग म्हणतात तिथं 5 नदीचा संगम आहे, तिथं जातो. तिथून मग आम्ही महालक्ष्मीला जातो. महालक्ष्मीवरून नरसिंहवाडी औदुंबर परत येतो. पण हे सुरुवातीला आम्ही करत होतो. त्याच्यानंतर या म्हणजे त्या लोकांना म्हणजे जास्ती दिवस लागतात
म्हणून आम्ही 3 दिवसाचा कार्यक्रम केला आणि 3 दिवसामध्ये सगळे हे आम्ही आलो. तर अशीच गिरनार परिक्रमा आपले जावेद साहेब, पवार साहेब, आपले बेडेकर साहेब आणि आता नवीन आपण स्वाध्याय चालू केलेला आहे. ह्या स्वाध्यायामध्ये अजून लोकांनी सहभाग घ्यावा आणि सर्वांनी त्याच्यामध्ये सहभाग घेऊन मनाला पैसा, प्रॉपर्टी हे काय शांती देऊ शकत, पण स्वाध्याय आध्यात्मिक ह्याच्यामध्ये त्यांच्यासाठी प्रवचन ऐकले तर आध्यात्मिक काय आहे, आम्ही म्हणतो अध्यात्मामध्ये काय, पण आध्यात्मिक काय आहे ते सांगतात ते. तर खरोखर त्यांचे प्रवचन ऐकण्यासारखे आहे. पेडणेकर साहेबांच्याकडून केवढं शिकलो की थोडे म्हणजे रागवतात पण सर्व गोष्टी करून घेतात, सर्व गोष्टी करून घेतात. आणि आमचे हे आहेत सर्व आमचे, तुम्ही माझ्या बहिणी आहात, माझ्या लेकी आहात, सर्वांनी असंच माझ्यावरती प्रेम ठेवावं. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. जवळ माईक जवळ. सद्गुरुजी हे भजन प्रिय सद्गुरुजी या श्रेष्ठ गजानन गुरुते तुम्ही आठवीत राहाया ते, तुम्ही आठवीत राहाया ते. गणात बोते, गण गण गणात बोते. स्तोत्र नसे अमृत ते, मंत्राची योग्यता याते. हे संजीवन आहे नुसते व्यावहारिक अर्थ न याते. योग्यता कळते जो खराच मांत्रिक त्याते. या पाठे दुःख ते हरते, पाठ का अति सुख होते. हा खचित अनुग्रह केला या श्री गजाननाने तुम्हाला. घ्या साधून अवघेयाला, मनी धरून भाव भक्तीला.
कल्याण निरंतर होई दुःख ते मुळी न चराई असल्यास रोग तो जाई वासना सर्व परतीलही अनुभव आला म्हणून या कथित तुम्हाला तुम्ही बसून क्षेत्र शेगावी स्तोत्राची प्रचिती पहावी ही दंतकथा नालवही या गजाननाची ग्वाही गण गण गणात बोते गण गण गणात बोते हे भजन प्रिय सद्गुरुचे हे भजन प्रिय सद्गुरुचे या श्रेष्ठ गजानन गुरुते तुम्ही आठवी हयाते तुम्ही आठवी हयाते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते. मंडलिक सरांनी भक्तीचा जे वातावरण भरून दिलं आपल्याला त्याला पुढेच नेऊया. सौ संगीता महाजन यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला गायत्री मंत्र ह्याच्याबद्दल थोडं मार्गदर्शन करावं. सर्व गुरुवर्य बंधू भगिनी यांना माझा नमस्कार. माझा गायत्री परमपूज्य गुरुजी यांना माझा नमस्कार. आज सगळे आपण भक्तिमय, सर्व वातावरण आपलं भक्तिमय आहे. प्रत्येकजण आपापल्या साधनेनुसार किंवा क्षमतेनुसार 2 शब्द बोलत आहे. तसंच मला गिरनार परिवारातर्फे आपल्याला 2 शब्द बोलायला मौका मिळाला. तो प्रयत्न करूया. गायत्री मंत्राबद्दल. तर गायत्री मंत्र एक असं गायत्री ना स्त्री आहे ना पुरुष आहे. ती एक देवता एक सत्तत्व मानलेलं आहे त्याच्यामध्ये. तर गायत्रीच्या या जगाचा संपूर्ण सौभाग्याची जननी मानलेली आहे. 4 वेदांची जननी आहे, योगाची जननी आहे, योगमाता पण म्हणतात. प्रथम आपण गायत्री मंत्राच्या शब्दाचे विश्लेषण पाहूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. आता ओम हे विश्वाचे मूळ शब्द आहे. पुढे आपल्याला ओंकाराबद्दल माहिती मिळणारच आहे. तर उत्पत्ती, स्थिती, लय हे आपल्या ओममध्ये मिळतं. आता भुव आणि स्व याला आपण व्याहती म्हणतो. आता व्याहती याच्याबद्दल पण जास्त आपण नाही घेऊया. भू म्हणजे पृथ्वी, भुव अंतरिक्ष आणि स्व आणि स्वर्ग. आपल्या देहाच्या जसे 3 भागात विश्लेषण किंवा 3 भाग केलेले आहेत त्याप्रमाणेच गायत्री मंत्राचे पण आपण ह्या 3 व्याहती ज्या आहेत त्यानुसार आपल्याला आहे. कमरेच्या खाली जे आहे ते पृथ्वी, कमरेपासून ते कंठापर्यंत अंतरिक्ष आणि कंठाच्या वर जे आहे ते स्वर्ग आहे, ब्रह्मांड, सहस्रार. या 3 लोकांना प्रकाशमय करणाऱ्या सूर्यनारायणाच्या सर्वश्रेष्ठ तेजाचे मी ध्यान करतो, जो आमच्या बुद्धीला प्रेरणा देत आहे. आता पृथ्वी, अंतरिक्ष आणि स्वर्ग. आता हे आपल्या 6 वर्गपर्यंत झालं. आता हा तत् याने त्याचे, सवितु याने सूर्याचे, वरेण्य श्रेष्ठ, भर्ग याने तेज, देवस्य याने प्रकाशमय, धीमहि याने ध्यान करतो, धिय बुद्धीला, य जो न आमच्या प्रचोदयक याने प्रेरणा देतो. हे पूर्ण आपल्या 25 मंत्राचे शब्दांचं जे गायत्री मंत्र आहे ही 4 वेदांची माता म्हणून संबोधली जाते.
आता ह्याच्यामध्ये गायत्रीचा आपला एक श्लोक पण आहे. नास्ती गंगा समतीर्थ न देव केशव वापरा गायत्र्यास्तु परम जापा न भूतो न भविष्यती. तर गायत्री एक तत्व आहे. गायत्रीला स्त्री पुरुष मगाशीच आपल्या बोलण्यामध्ये आलेलं आहे. ते मातेच्या स्वरूपामध्ये ईश्वराची आपण प्रार्थना करतो. जसं आईजवळ बाळाचा हट्ट असतो किंवा बाळ सुरक्षित असतं, तसं आपण जर गायत्रीची आराधना केली तर तिच्याजवळ आपण सुरक्षित राहतो. ही जर भावना केली तर गायत्री आपल्याला पूर्ण मातेसारखी सांभाळून घेते. गायत्रीच्या 5 मुखाचे रहस्य आपण बघूया. आपले शरीर जसे पंचमहाभूतांच्या तत्वाने बनले आहे. माती, पाणी, अग्नी, हवा आणि आकाश. आणखी एक अर्थ असा आहे की आपल्या आत्म्याचे जसे 5 कोश आहेत, त्या आत्म्यावर 5 कोशाचे आवरण आहे. जसे की अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. हे 5 कोशाचे जेव्हा शरीररूपी किल्ल्यामध्ये जीव त्यांचा बंदिस्त असतो, त्यावेळेला हे 5 आवरण ज्यावेळी या पंचकोशाच्या शारीरिक आध्यात्मिक रूपामध्ये दृष्टीने अभ्यास केला जातो, त्या वेळेला किल्ल्याचे हे फाटक म्हणतो आपण, जसे उघडतो तसे ते आत आपला आत्मा बंधनमुक्त होऊन जातो. आता पहिला अन्नमय कोशाच्या बाबतीत थोडंसं आपण पाहूया. अन्नमय कोशापासून तयार होते. अन्नमय कोश अन्नापासून तयार होतो. तो स्वास्थ्य प्राप्त होते. आहार, विहार, आचार, विचार, उपवास यामुळे या कोशाची शुद्धी होते. नंतर प्राणमय कोश मनुष्याचे ऐश्वर्य, पुरुषार्थ, तेज, ओज आणि प्रत्येक कार्यातील सुयश हे प्राणशक्तीवर आधारित आहे. सर्वात उत्तम प्राणमय कोश 5 महाप्राण आणि 5 लघुप्राण या अभ्यासाने तयार होतात. आता प्राणायाम, साधना, बंध, मुद्रा या अभ्यासाने प्राणमय कोश विकसित होतो. आता महाप्राण आपल्याला सर्वांना माहितीच आहे. प्राण, अपान, समान, उदान, व्यान आणि समान. तसेच लघुप्राण पण आहे. त्याचे पण प्रत्येकाची वेगवेगळी कामं आहेत. नाग, कुर्मा, कृकुल, देवदत्त आणि धनंजय हे आपले लघुप्राण आहेत. हे मनोमय कोश, मन हे मानवाचे चेतना केंद्र मानले जाते. मनाला वश केल्याने मान अंतशक्ती प्राप्त होते. ध्यान, त्राटक, गायत्री, जप या साधनेने आपले मनोमय कोश उज्ज्वल होतो. तर विज्ञानमय कोश स्वतःचे व संसाराचे पूर्ण ज्ञान म्हणजेच विज्ञानमय कोश म्हणतात. ओम सोमची साधना, स्वर, स्वयं, ग्रंथी, भेद या अभ्यासाने प्रयत्नशील साधकांचा विज्ञानमय कोश पुरा होतो. पुढचा आनंदमय कोश, आनंदाचा उच्च अवस्थेत अत्यंत शांती देणारा तुर्या अवस्था प्राप्त होते. नाद, बिंदू व कला यांच्या साधनेने आनंदमय कोश जागृत होतो. हे गायत्रीचे 5 मुख 5 भागामध्ये 5 भाग आहेत. तसेच ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् या 5 विभागाच्या 5 देवता, जसे की ओम अर्थात गणेश, भवानी, कारण दोन्ही आपण स्त्री पुरुष याच्यामध्ये केलेलं आहे. ब्रह्मा, चौथा विष्णू आणि महेश, आणि 4 वेद आणि 5वा यज्ञ. यांना सुद्धा गायत्रीचे 5 मुखे म्हटले आहे. पंचमुखी गायत्रीचे दशभुजा. आता दशभुजाचे पण काही तत्व आहेत किंवा त्याची कार्य आहेत, म्हणून त्या दशभुजा आहेत. मानवी जीवनाला अत्यंत क्लेशदायक असे दशशूल, पापदृष्टी, परावलंबन, भय, क्षुद्रता, असावधानी, स्वार्थ, अविवेक, क्रोध, आळस, तृष्णा याचा नाश करण्यासाठी गायत्रीच्या दशभुजांचा संदर्भ आहे. गायत्री 3 अक्षरा म्हणजे त्रिगुण, सत्व, रज आणि तम. यातील 3 गुणांनी परिपूर्ण आहे. ज्याप्रमाणे वात, पित्त, कफ हे 3 तत्व शरीरामध्ये समत्व असेल तर शरीर प्रकृती चांगली राहते.
हे 3 गुण 3 देवीच्या रूपात आहेत. जसं सत्वगुण सरस्वती, रजोगुण लक्ष्मी, तमोगुण काली. हे 3 रूप जसं आपण आपलीही शक्ती त्याच्यामध्ये, जसं की आपल्या स्त्रीचं रूप पण आपण त्याच्यामध्ये पाहतो की जसं जो सरस्वतीच्या रूपामध्ये आपण शिक्षण घेतो, मुलांना शिकवतो, रजोगुण लक्ष्मीच्या रूपामध्ये जो काही आपला संसारिक जो कार्यक्रम जो असतो किंवा काटकसर करत आपण पुढे चालतो, लक्ष्मी रूपामध्ये आपण तो करत असतो. आणि तमोगुण ज्या वेळेला वेळ प्रसंगी आपल्याला जर काही डिसिजन घ्यायचं असेल तर काली माता म्हणून पण आपण त्या तिथे उभे राहू शकतो. या तिन्ही गुणाची संसारात आवश्यकता आहे. याची शक्यता बुद्धी, संपत्ती आणि शक्ती. गायत्री ही प्राणविद्या आहे. गायत्री जप करणारे अनुष्ठानाद्वारे आपली मनोभूमी तयार करतात. मनात असणाऱ्या कुसंस्काराचा नाश करून त्यात उपासनेचे बीज पेरले जाते. या जपामुळे शक्ती व सिद्धी प्राप्त होते. ओंकाराच्या स्पष्ट उच्चाराने साधनेला सगुण साधना म्हणतात. सगुण जप साधना करता करता मानस जप करणे याला गायत्रीचे निर्गुण साधना असे म्हणतात. गायत्रीचे वाहन हंस आहे. जसे गायत्री साधना करता करता गायत्री रूपी ब्रह्माची प्राप्ती होऊ शकेल. आपला श्वास प्रश्वासाबरोबर जो सूक्ष्म श्वास प्रश्वास, जसं मगाशी सांगितलं होतं ताईंनी, आपले 4 क्रिया आहेत, जसे वैखरी आहे, उपांश आहे, मध्यम आहे, तुर्य आहे. हे साधना करता करता ज्यावेळेला आपण अंतर्मुख होत जातो त्यावेळेला श्वास प्रश्वासाची पण आपली गती अगदी धीमी होते आणि तो श्वास म्हणता म्हणता हंस होऊन जातो. म्हणून ते गायत्री मातेचं हंस वाहन म्हटलेलं आहे. आणखी एक याच्यामध्ये आहे की गायत्रीचं वाहन हंस का आहे, तर गायत्रीच्या हंसामध्ये एक तत्व पण आहे. जर पाणी आणि जर दूध एकत्रित करून दिलं तर त्यातून ते दूध पिलं जाते आणि पाणी सोडलं जातं. याचा अर्थ असा की आपण जर गायत्रीची साधना करतोय तर आपल्याला समजतं वेळेअभावी हे वाईट आहे, हे मला सोडून द्यायचं आहे, चांगलं मला फक्त घ्यायचं आहे. जे पण आहे त्याचा हंसाचा शुभ्र वस्त्र शुभ्र म्हणा किंवा कलर शुभ्र आहे, तर त्याच्यामध्ये पण ते एक आहे की जरी आपल्याला समजता येत आम्हाला इथे काही गोष्टी माझ्या रॉंग होत आहेत किंवा मग बाहेरून जरी व्हाईट किंवा जे सफेद याच्यावरती जरी डाग दिसला, स्पेशली जरी दुसरा कसलाही डाग दिसला तरी लांबून पण दिसतो. तसं आपण करण्याच्या अगोदर आपल्याला जाणवतं की नाही मला हे करायचं नाही आहे. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला गायत्रीचं वाहन हंस हे संबोधलेलं आहे आमच्या लेक्चरमध्ये. ध्वनी होत असतो त्याला हंस गायत्रीचे वाहन म्हटले. हे श्वास हे गायत्रीचे तत्व सोहम तत्व म्हटले आहे. तर गायत्रीचे जप ज्यावेळी 3 प्रकारे आपल्यात आहे, पण अजून एक मानस म्हणून उपांशु आणि परा एक 4थं कारण आहे. वैखरी, उपांशु, मानस आणि पर. वैखरी मुखामधून, उपांशु कंठ, मानस हृदय आणि जे चतुर आणि जे आपण लास्ट जे परा म्हणतो ते अपने आप होत जातं. तर मनाच्या श्लोकामध्ये पण मला थोडं ॲडव्हान्स दिलं होतं सरांनी मला, त्याच्यामध्ये पण आपल्या परा याचं सांगितलेलं आहे. प्रभाते म्हणे रामचिंतित जाना, पुढे वैखरी राम अधिवलावा. आता आपण फक्त मी 5 वेळा गायत्री घेते, जास्त वेळा घेत नाही आहे. पहिला आपण 3 वेळा वैखरी घेऊया, 2 उपांशु मध्यम घेऊया आणि 3 मानस, 1 मानस घेऊया. 3 वैखरी, 1 उपांशु आणि 1 मानस, नंतर 3 वेळा ओंकार. डोळे बंद, डाव्या हातामध्ये उजवा हात. ओम Oh
स्वाध्याय परिवारतर्फे आज जे शिबिर आयोजित केले त्याबद्दल आयोजकांचे मनपूर्वक धन्यवाद. ॲक्च्युली माझं क्षेत्र हे गायन नाही आहे, मी तसं स्थापत्य इंजिनियर आहे. पण आता सगळ्यांच्या आग्रह असतो मी 2 शब्द बोलत आहे. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या सारखा तोच ठेवा, तुला कुणाचा नाही ठेवा, तुझ्या सारखा तोच देवा, तुला कुणाचा नाही देवा. वेळोवेळी संकटातून तारीसी मानवा, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. वेळा होई भक्तीसाठी गोपगड्यासह यमुना काठी, वेळा होई भक्तीसाठी गोपगड्यासह यमुना काठी. नंदागरच्या गाया केसी गोकुळी यादवा, केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, तुझ्या नामात रे गोडवा. वीर धनुर्धर पार्थासाठी चक्र सुदर्शन घेऊन आली, वीर धनुर्धर पार्थासाठी चक्र सुदर्शन घेऊन आली. रथाकुनिया पांडवांचा पळविसी कौरवा, केशवा माधवा तुझ्या नाम